बहुजन संघटक फेसबुक पेजच्या सर्व दर्शकांना सविनय सप्रेम जय भीम. गणतंत्र सभ्यतेचे स्रोत तथागत बुद्ध, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रनिर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून आजच्या या विषयावर माझं मनोगत मी व्यक्त करीत आहे. मित्रहो, आजचा जो विषय आहे माँसाहेब जिजाऊ यांच्या विचाराची प्रासंगिकता. 12 जानेवारी 1598 ला जिजाऊचा जन्म झाला आणि एक नेतृत्व समृद्ध असं व्यक्तिमत्व भारतीय समाज जीवनामध्ये ज्याची नोंद होईल असं व्यक्तिमत्व आपणाला आचरणासाठी, त्यांच्या विचाराचं अनुसरण करण्यासाठी आपणाला लाभलं. तर माँ जिजाऊ यांना अभिवादन करत असताना आपण त्यांचं जे काही मोठेपण आहे ते आपण कशात मोजायचं, कसं मोजायचं? कारण भारतीय समाज जीवनामध्ये व्यक्तिमत्वाचं जे काही मूल्यांकन आहे, हे मूल्यांकन इथल्या एक विश्लेषण पद्धती जी आहे, ही विश्लेषण पद्धती इथल्या व्यवस्थेच्या आधारावर होते. आणि आपण कोणत्याही प्रज्ञासंपन्न आणि इतिहास घडवणारं जे व्यक्तिमत्व असते, अशा व्यक्तिमत्वाचं म्हणजे व्यक्तिमत्वाला समजून घेत असताना ते समजण्यासाठी भारतामधील जी काही विविधता आहे, भारतामध्ये जे काही विविध असे समाज व्यवस्थेचे जे काही पैलू आहेत आणि त्याच्यातून जो काही इतिहास घडतो आहे, तो इतिहास जो आहे तो इतिहास लिहिण्यासाठी जे समोर आले ते अनेक वेळा जे क्रिएटिव्ह नवनिर्मिती असते, जी नवनिर्मिती असते, नवनिर्मितीचा जे काही प्रवक्ते असतात, ते नेतृत्व करणारे, जे काही नवनिर्मितीचं नेतृत्व करणे यासाठी जी काही व्यक्तिमत्व निर्माण झालेले असतात, उदयास आलेले असतात, त्या व्यक्तिमत्वाला योग्य असं समजून घेऊ, त्या व्यक्तिमत्वाला समाजाभिमुख करण्यासाठी जी पद्धती, समजून घेण्याची जी पद्धती आहे, त्या पद्धतीमध्ये जर गफलत झाली तर मग आपणाला त्या व्यक्तिमत्वाचं जे काही चांगुलपणा आहे, जे काही सामर्थ्य आहे, त्या व्यक्तिमत्वामधलं जे काही अनुसरणीय बळ आहे, ते आपणाला समजून घेता येणार नाही. आणि म्हणून या भारतीय समाज जीवनामध्ये महापुरुषाला समजून घेत असताना आपण एक आंबेडकरवादी समीक्षा शास्त्रानुसार त्याचं म्हणजे समजून घेतलं पाहिजे. त्यांचं जे काही समजून घेण्यासाठी जे आवश्यक ज्या बाबी असतात
त्यांची जी काही विचार करण्याची पद्धती आहे, त्यांचा जे उगम आहे, त्यांनी जे काही निर्माण झालेलं आहे, त्यांनी जे निर्माण केलेलं आहे, ते असेच महापुरुष आहेत की जे आंबेडकरवादी ज्या विचारधारेच्या शृंखलेमध्ये, कारण आंबेडकरवादी विचारधारा ही काय सांगते, समीक्षाशास्त्र काय सांगते की हा देश क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या इतिहासाचा हा देश आहे, इतिहास घडलेला हा देश आहे. म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती. क्रांती जी आहे ती बुद्धिझम आणि प्रतिक्रांती ब्राह्मनिझम, असं या दोन्हीच्या संघर्षातून हा इतिहास घडलेला आहे असं आंबेडकरवादी समीक्षाशास्त्र सांगते. आणि मग या समीक्षाशास्त्राला समोर ठेवून, त्याची एक फ्रेम समोर ठेवून, मग आपणाला भारतीय समाज जीवनामध्ये जे काही असे युनिव्हर्सल पर्सनॅलिटी, सर्वसमावेशी व्यक्तित्व जे निर्माण झालेले आहेत, त्यांना समजून घेतलं पाहिजे. कारण आंबेडकरवादी समीक्षाशास्त्र सांगते की जे जे लोककल्याणकारी आहे, लोकांना दिशा देणारा आहे, लोकांना समस्येतून मुक्त करणारं तत्वज्ञान जे आहे, ते तत्वज्ञान निर्माण करून तशा प्रकारचा व्यवहार घडवून आणण्यासाठी ज्या लोक चळवळी केल्या आणि शासन प्रशासन चालवलं, अशासाठी त्या विचारधारेचा आधार घेतला. अशांना आपण म्हणजे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घेत असताना आपण जिजाऊंना समजून घेत आहोत. आणि मग जिजाऊंचं जे काही जयंतीच्या निमित्तानं 12 जानेवारी ही जिजाऊंची जयंती आहे, आणि या जयंतीच्या निमित्तानं आज आपण जिजाऊंना समजून घेत असताना एक प्राचीन काळापासून जे काही भारतीय समाज व्यवस्था आहे, ही जी काही क्रांती आणि प्रतिक्रांती, वैदिकांची जी काही व्यवस्था आहे, या वैदिकाच्या व्यवस्थेला ही जी अन्याय आणि जुलमी व्यवस्था होती, जी व्यभिचाराची आणि व्यसनाधीन, जुगारी आणि मानवी जीवनाची हानी करणारी जी व्यवस्था होती, संसाधनांचा नासाडी करणारी जी व्यवस्था होती, त्या व्यवस्थेच्या विरोधात बंड करणे. आणि मग ह्या बंडामध्ये इथला जो काही म्हणजे या प्रतिक्रांतीने जे काही नामाविधान दिलेलं आहे, तो आहे शूद्र आणि अतिशूद्र. आणि मग शूद्र आणि अतिशूद्र हा या म्हणजे व्यवस्थेच्या विरोधात, या जे अन्याय आणि जुलमाची व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेच्या विरोधात बंड करणारा हा वर्ग आहे. आणि म्हणून त्यांची तशी अवस्था केलेली आहे शूद्र आणि अतिशूद्राची. तर यामुळं ती काही जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला समजून घेत असताना पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्राचीन काळामध्ये जी स्त्रियांना जे काही म्हणजे नेतृत्वाचा आणि समोर म्हणजे मार्गदर्शनाचा, दिशानिर्देशनाचा जो अधिकार प्राप्त झाला, तो पहिल्यांदा तथागतांनी आपल्या म्हणजे धम्म व्यवस्थेमध्ये त्यांचा म्हणजे सहभाग करून घेतला. आणि मग प्राचीन काळामध्ये जी काही महामाया, प्रजापती, आम्रपाली, पटाचरा ह्या ज्या काही थेरी होऊन गेल्या, त्यांना नेतृत्वाची संधी मिळाली प्राचीन काळामध्ये. कारण इथल्या वैदिक संस्कृतीनं स्त्रियांना गुलाम केलं होतं, स्त्रियांना नेतृत्वापासून वंचित केलं होतं, आणि स्त्रिया ह्या भोगवस्तूसाठी म्हणजे वापरायची वस्तू आहे. आणि म्हणून आणि त्यांना कधीही म्हणजे स्वतंत्र असं आणि स्वायत्त असं त्यांना उभं राहू देऊ नये. कारण त्या म्हणजे त्यांना सातत्यानं पंगू करण्याचं काम ह्यातल्या व्यवस्थेने केलेलं आहे. आणि मग म्हणून त्यांना जे काही नेतृत्वाचा अधिकार नाही, शिक्षणाचा अधिकार नाही, आणि जे काही शूद्र आहेत त्या शूद्रांच्या पेक्षाही अनेक वेगळा नीच दर्जा या स्त्रियांना दिला. आणि त्या मधून ह्या व्यवस्थेच्या विरोधात बंड करणाऱ्या ज्या काही प्राचीन काळातल्या स्त्रिया होत्या,
त्या आम्रपाली, पटाचारा, प्रजापती, महामाया ह्या सर्व थेरी आणि याच्या काही ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतील की ज्या संस्थानं होती त्या संस्थानामध्ये सुद्धा म्हणजे स्वतः रणमैदानावर शौर्य दाखवणाऱ्या स्त्रिया झाल्या. त्यामध्ये राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई, राजमाता अहिल्याबाई होळकर, मा जिजाऊ या संस्थानिकांच्या आणि राजेशाही जी काही होती त्या काळात ह्या म्हणजे उदयास आलेल्या आहेत आणि त्यांनी एक नेतृत्वाची भूमिका बजावलेली आहे. वर्तमानामध्ये म्हणजे जे काही 1818ला जे काही पेशवाई नष्ट झाली, भीमा कोरेगाव घडलं आणि पेशवाई नष्ट झाली आणि त्यानंतर म्हणजे सावित्रीबाई फुले 3 जानेवारी जयंती, तसं म्हणजे हा जो काही जानेवारीचा जो महिना आहे यामध्ये अनेक आधुनिक काळातल्या ज्या काही महिला नेतृत्व गुणसंपन्न महिला समोर आलेल्या आहेत. त्यामध्ये सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, मुक्ता साळवे, रमाई ह्या नेतृत्व गुण असलेल्या महिला समोर आलेल्या आहेत. म्हणजे हे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना म्हणजे नेतृत्व करण्यासाठी, पुढाकार घेण्यासाठीची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यांनी घेऊ नये. त्यांनी म्हणजे आश्रयाखाली राहावं. लहानपणी म्हणजे आपल्या वडिलाच्या ह्याच्यामध्ये आश्रयाखाली राहावं, तारुण्यामध्ये पतीच्या आश्रयाखाली राहावं आणि लहान म्हणजे वृद्धत्वात आपल्या मुलाच्या आश्रयाखाली राहावं. अशा पद्धतीची ह्या व्यवस्था आहे. या व्यवस्थेला छेद देण्याचं काम ह्या सर्व ह्या ज्या काही क्रांती प्रवण झालेल्या ज्या काही या आहेत स्त्रिया आहेत, म्हणजे जे काही असामान्य व्यक्तित्व आहे महिलांचं, ते त्या व्यक्तित्वामध्ये मा जिजाऊ यांचा म्हणजे यांच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. कारण हे जी काही आता हे काय झालंय की एक कसं म्हणजे कोणतंही चरित्र म्हणजे घडत असताना आणि एखादं म्हणजे महान व्यक्तित्व प्रोजेक्ट करत असताना यांचा जो काही राजकारण लोकशाहीमध्ये म्हणजे लोकशाहीमध्ये काय झालेलं आहे की बाबासाहेब म्हणजे आंबेडकरवादी चळवळीनं लोकशाहीला उभं केलेलं आहे आणि ते लोकशाहीला उभं केलं म्हणजे लोककल्याणकारी राज्य व्यवस्था आणि हे लोककल्याणकारी राज्य व्यवस्थेचं व्यवस्थित सूत्रसंचलन चालावं त्याच्यासाठी कल्याणकारी विचार जीवनशैली धारण करून प्रबुद्ध जनाधार जो आहे तो जनाधार ही म्हणजे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्मक्रांती करून तो जनाधार ही राष्ट्राला अर्पण केलेला आहे. म्हणजे भारताचं संविधान आणि संविधानानुसार लोकशाही नागरिकांना म्हणजे लोकशाही प्रदान करून त्या म्हणजे व्यवस्थेमधून म्हणजे बाहेर काढलं आणि कल्याणकारी व्यवस्था प्रदान केली आणि या कल्याणकारी व्यवस्थेचं व्यवस्थित आकलन करून घ्यावं आणि तशा पद्धतीनं आपलं आचरण बनवावं म्हणून धम्म व्यवस्था दिली. कल्याणकारी धम्म आणि कल्याणकारी लोकव्यवस्था लोकशाही ही आपल्या म्हणजे संविधानानं भारताला प्रदान केलेली आहे आणि म्हणून 1950ला जी काही क्रांती झालेली आहे ही क्रांतिकारी बदल जे झालेले आहेत हे क्रांतिकारी बदल लक्षात घेऊन इथं जी काही आज म्हणजे सत्ता स्पर्धा सुरू झालेली आहे ती सत्ता स्पर्धा म्हणजे पहिल्यांदा म्हणजे ही जी काही प्रतिक्रांती ज्याला म्हणतो आपण की अन्यायाची व्यवस्था हे करणे म्हणजे कसल्याही प्रकारची निर्मिती न करता सत्तेवर आरूढ होणे. तर कसल्याही प्रकारची निर्मिती करणारा जो वर्ग आहे शूद्र अतिशूद्र आणि स्त्रिया त्या निर्मिती करणारा वर्ग आहे यांना सर्वात खालचा दर्जा देऊन त्यांना बेइज्जत केलेला आहे अशी ही व्यवस्था आहे. आणि जे आयतखाऊ लोक आहेत ते सर्व म्हणजे याच्यावरती सत्ता केंद्रावर आसीन झालेले आहेत. म्हणजेच एकंदरीत वैदिक हे सत्ता केंद्रावर आरूढ झालेले आहेत आणि ज्यांनी
लोककल्याणकारी विचार रुजवला, ज्यांनी लोककल्याणकारी व्यवस्था निर्माण करून लोकांमध्ये संघर्ष केला, व्यवस्थेविरुद्ध बंड करून लोकांना जागृत केलं, अशा म्हणजे जे काही क्रांतिकारी जे काही चळवळी आहेत, लोकाभिमुख झालेल्या चळवळी आहेत, आणि त्या चळवळीचं ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे ते 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 त्यांना सर्वांना नोंद तर घेतली आणि त्यांचाच, कारण इथला जो काही ब्राह्मणवादी वर्ग जो आहे तो ब्राह्मणवादी वर्ग म्हणजे क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी न होता क्रांतीला सॅबोटेज करण्यासाठी मध्ये म्हणजे एंट्री करतो, आणि एंट्री करून जे काही परिवर्तनाचे जे संसाधन स्त्रोत आहेत, ह्युमन संसाधन स्त्रोत, त्यांनाच भ्रमित करतो. तर त्यांना भ्रमित करण्यासाठी म्हणजे लोकशाहीमध्ये मतशक्ती आहे, आणि मग मतशक्तीला भ्रमित करणे, तर मतशक्ती कुठं जुटलेली असते? प्रेरणास्थानाशी जुडलेली असते. आणि मग भारतीय समाज जीवनामध्ये जे काही प्रेरणास्थान जे आहेत, क्रांती प्रक्रियाचे जे काही प्रेरणा स्त्रोत आहेत, ते हे या सर्व म्हणजे सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, मुक्ता साळवे, रमाई, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, प्रजापती, महामाया, आम्रपाली, पटाचारा, ह्या ज्या काही महिला आहेत, ह्या महिला स्पेसिफिक आपण महिलांचा आज या ठिकाणी उल्लेख करतोय, ह्या महिला यांना काय केलं की ह्या प्रेरणा स्त्रोत आहेत. कुणाच्या प्रेरणा स्त्रोत आहेत? क्रांतीवाद्याच्या प्रेरणा स्त्रोत आहेत. क्रांतीचे जे काही म्हणजेच क्रांतीचे म्हणजे कल्याणकारी जीवनशैलीला प्रस्थापित करणारा जे काही व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला बळकट करण्यासाठीच्या त्या प्रेरणा स्त्रोत आहेत. अशा वर्गाच्या त्या प्रेरणा स्त्रोत आहेत. अर्थात शूद्र अतिशूद्र, अर्थात ब्राह्मणेतर आणि शूद्र अतिशूद्र, असा हा यांचे हे प्रेरणा स्त्रोत आहेत. आणि मग प्रेरणा स्त्रोत आहेत, तर मग काय केलं ब्राह्मणवाद्यांनी काय केलं की हे सर्व जे काही म्हणजे संसाधन आहेत त्यांना जातीमध्ये विभागलं. म्हणजे ह्या ज्या काही सर्व म्हणजे शूरवीर महिला आहेत, या शूरवीर महिला, मार्गदर्शक महिला, नेतृत्व करू शकणाऱ्या महिला, या सर्वांना त्यांच्या जातीचा त्यांना म्हणजे ठप्पा लावून त्या जातीमध्ये पहिले त्यांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांना त्या जातीत डांबून त्यांचं जे काही शौर्य आहे, त्यांचं जे काही प्रतिभा आहे, त्यांचं जे काही ज्ञान आहे, त्या ज्ञानाला त्यांनी म्हणजे रोख लावला, त्या ज्ञानाला रोख लावला. आणि तसा म्हणजे त्यांना एक भावनेच्या पातळीवर म्हणजे प्रस्तुत केलं काउंटर फोर्सेसने, अर्थात प्रतिक्रांतीवाद्यांनी, ब्राह्मणवाद्यांनी. त्यांचं जे विश्लेषण काय आहे की त्यांनी निर्मिती करायची नाही आहे, जी निर्मितीक्षम वर्ग आहे त्यांनाच आपल्या ताब्यात घ्यायचं आणि त्यांना बळकवायचं. म्हणजे जसं काल परवा त्यांनी म्हणजे जे काही कराडला एक ब्राह्मणवाद्यांचं एक अधिवेशन झालं, आणि त्या अधिवेशनामध्ये त्यांनी म्हटले की आमच्या या संघाच्या शाखेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1940ला येऊन भेट दिले आणि त्यांनी संघाच्या कामाचं कौतुक केलं, असं त्यांनी म्हटले. म्हणजे कौतुक काय केलं याबद्दल बी नाही कधी, म्हणजे हे अशा पद्धतीचं त्यांनी प्रचार केला. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे क्रांती पुरुष, त्यांनी क्रांतीला जन्म दिलेला, त्यांनी भारतीय समाज जीवनामध्ये समग्र क्रांतीचं जे तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे, आणि ते क्रांतीचं तत्वज्ञान मांडून ह्यांची प्रतिक्रांतीवाद्याचं सर्व म्हणजे जे काही विचार जे आहे, त्यांची जी काही व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला म्हणजे मातीत गाडलेला आहे. अशा महापुरुषाला त्यांनी म्हणजे आपलंसं करायचं आणि ज्या लोकांमध्ये भावनिकता म्हणजे बनवायची, अशा प्रकारचे त्यांचे तंत्र आहेत. तशाच प्रकारे त्यांनी म्हणजे शिवाजी महाराजांना, जिजाऊंना, त्यांनाही तशाच प्रकारे त्यांनी म्हणजे एका विशिष्ट वर्गामध्ये डांबून टाकून त्यांचं म्हणजे एकतर विशिष्ट वर्गात डांबून टाकलं तरीही ते जर सर्व समाज जीवनामध्ये जर ते विस्तृत होत असेल तर मग ते पूर्णच ताब्यात घ्यायचं, आणि पूर्णच ताब्यात घेऊन
त्या व्यक्तित्वाला विविध प्रकारे म्हणजे जे काही खोटे नाटे विशेषण लावून त्यांना त्यांची जी क्रांतीची धार आहे, त्यांची जी काही क्रांतिकारकत्व आहे, त्या क्रांतिकारकत्वाला म्हणजे हे करण्यासाठी शापुटेज करण्यासाठी म्हणजे डायल्यूट करण्यासाठी त्यांनी म्हणजे एक त्यांची शैली, भावनिक शैली वापरून अशा पद्धतीने त्यांना म्हणजे बंदिस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी ते करत आहेत. आणि मग काय की ते जसं मग त्याच्यासाठीचं जे काही भावनिक पातळीवर घेऊन जाणे, अशा ह्या क्रांती पुरुषांना, क्रांती स्त्रियांना, क्रांतिकारक स्त्रियांना भावनेच्या पातळीवर लोकांमध्ये ऍक्सेप्टन्स निर्माण झाला तरी काही हरकत नाही, परंतु तो जनाधार जो आहे तो जनाधार आपला मताधार राहावा, कायम आपला मताधार राहावा, म्हणून त्यांच्यासाठीच्या ज्या काही सुधारणा करायच्या आहेत, म्हणजे कसं की त्यांच्यासाठीचे स्मारक उभे करणे, त्यांच्या नावाचे स्मारक उभे करणे, त्यांच्या नावाच्या काही योजना तयार करणे, आणि मग त्यांच्या नावाच्या योजना तयार करून त्या त्या जातीला त्यांचा म्हणजे चिटकवणे. म्हणजे जसं की म्हणजे मंडई असेल, म्हणजे भाजीपाल्याचं मार्केट असेल तर तिथं महात्मा फुले मंडई, आणखी कुठं म्हणजे आता गाडगे बाबांनी काय केलंय की इथली व्यवस्था स्वच्छ करण्याचं काम केलेलं आहे, आणि ते मग त्यांचं जे काही जीवन शैली होती की झाडझूड करायची आणि मग त्यांनी लोकांना संध्याकाळी कीर्तन करायचं. तर ह्यांनी मग योजना कोणती आणली की झाडाची योजना आणली, म्हणजे झाडू मारणे, म्हणजे गाडगे महाराजांच्या जयंती प्रत्यर्थ किंवा त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ म्हणजे झाडू हातात घेऊन झाडू साफसफाई. तर एक प्रतिकात्मक जे काही आहे ते त्यांना उथळ प्रकारे त्यांना मांडणी करून असे हे जे काही क्रांतिकारक जे काय आहेत, म्हणजे क्रांती प्रक्रियेमधले जे काही महापुरुष आहेत त्यांना तसे त्यांना म्हणजे त्यांनी हायजॅक केलेलं आहे. आणि इतकंच नाही, आणि मग काही जे काही जे पचत नाहीत, काही जसा की सावित्रीबाई फुले, महात्मा फुले हे पचतच नाहीत, मग त्यांना म्हणजे त्यांना वेगळ्या पद्धतीनं त्यांचा विरोध करायचा. तसं फातेमा शेख आहेत, ह्या काय पचू शकत नाहीत, मग ह्या पचू शकत नाहीत तर त्यांचं अस्तित्वच नाकारायचं. मुक्ता साळवे आहे, मुक्ता साळवे ही कसं आहे, मुक्ता साळवे एक मांग समाजाची मुलगी, फातिमा शेख मुस्लिम, ह्या विविध जाती जमातीच्या ज्या काही म्हणजे महिला आहेत, ह्या महिला त्यांनी त्या जातीचे म्हणजे कप्पे मोडून, जातीचे बंधनं तोडून, व्यवस्थेविरुद्ध बंड करून त्या बाहेर येऊन सर्वसमावेशी झालेले आहेत. आणि मग ह्या सर्वसमावेशी झाल्यानंतर जो त्यांना म्हणजे सर्वसमावेशीचं अनुसरण करण्यासाठी जो काही समाज म्हणजे त्यांना फॉलो करत असतो, त्या समाजाला म्हणजे तिकडे जाऊ नये याच्यासाठी रोखण्यासाठी या ज्या काही क्रांतीच्या ज्या काही क्रांतिकारक जे आहेत, शौर्य संपन्न जे आहेत, त्यांना त्या ह्याच्यामध्ये बंदिस्त करण्यासाठी इथली जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था, आजची जी काही व्यवस्था आहे ती कार्यरत आहे. लोकशाही आज जे काही आजचं जे काही वातावरण आहे बघा, की जिजाऊंनी त्या काळामध्ये शिवाजी महाराजांना म्हणजे सर्व बळ दिलं, उभं केलं, त्यांना शिकवलं, काय करायचंय ते शिकवलं. म्हणजे राजाला मार्गदर्शन करणं, राजा घडवण्याचं काम जिजाऊनं केलेलं आहे. आणि असा राजा घडवणे तर आपणाला जास्त माहिती जी मिळते, कशा राजाची माहिती मिळते, आणि मग ते महात्मा फुलेंनी जे काही पोवाडा लिहिलेला आहे, त्या पोवाड्यामध्ये म्हणजे शिवाजी महाराजावर जो पोवाडा लिहिलेला आहे त्या पोवाड्यामध्ये आपणाला त्याचं जे काही मोठेपण आहे, राजाचं, छत्रपती म्हणजे प्रजाहित दक्ष राजा शिवछत्रपती यांचं जे काही वर्णन आहे त्यांनी पोवाड्यामध्ये केलेलं आहे. आणि मग ते पोवाडा जो दिलेला आहे तो लोकांसाठी दिलेला आहे. आणि मग पोवाडा देत असताना, पोवाडा गात असताना त्यांनी त्या पोवाडा जो काही प्रसिद्ध केलेला आहे त्या प्रसिद्ध केलेल्या पोवाड्याच्या प्रस्तावनेमध्ये शाहू म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी
जो काही उल्लेख केलेला आहे की इथली जी व्यवस्था आहे ही ब्राह्मणी व्यवस्था आहे, त्या ब्राह्मणी व्यवस्थेनं म्हणजे फार मोठा अन्याय केलेला आहे, छळ केलेला आहे. आणि मग त्याचे पुस्तकं बनवलेले आहेत, अन्याय करण्याचे छळ करण्याचे पुस्तकं बनवलेले आहेत. आणि मग ते पुस्तकं म्हणजे देववाणी आहे. आणि मग ती देववाणी बनवून ती लोकांवर थोपली आहे. अशा प्रकारचं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये म्हणजे प्रस्तावनेमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी शाहू म्हणजे शिवाजी महाराजांच्या जो काही गौरवाचा पोवाडा गायलेला आहे, त्या पोवाड्याची प्रस्तावनामध्ये काय सांगतात की हे अशा पद्धतीनं शूद्र अतिशूद्रांना यांनी कसं छळलेलं आहे. आणि ते पुस्तकं बनवून पुस्तकं तयार करून कसं ते त्यांना म्हणजे हे केलेलं आहे, गुलाम बनवलेला आहे, संस्कार केलेले आहे, त्यांनी गुलाम बनवलेला आहे. हे सर्व त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि मग हे म्हणजे जे आणि कुणाला कोणत्या लोकांना त्यांनी जास्त छळलं, जे जे म्हणजे संघर्ष केलेले आहेत. परशुरामाला म्हणजे म्हणजे हे केलेलं आहे, परशुरामाला हरवलेलं आहे कितीतरी वेळा. आणि मग ते म्हणजे निशस्त्र ही पृथ्वी जी आहे ती परशुरामानं म्हणजे हे करून जे काही हे केलं तर ते निक्षत्रिय केलेलं आहे. तर त्या परशुरामाला अनेक वेळा हरवलेला आहे. आणि हे हरवणारे दुसरे तिसरे कोणी नसतो. त्यांनी म्हणतात की म्हणजे ही त्यांचा जो अभंग आहे तो अभंग असा सांगतो की अति महारथी क्षत्रियाचा बाळ, यवनाचा काळ त्रेतायुगी, स्वभावे तो सूर रणी भिडणार, लढे अनिवार देशासाठी. म्हणजे देशासाठी लढणारे आहे. परशुरामाशी झोंबे महाबळी, 21 वेळी लागोपाठ, अशा महावीरा मने महाआरी. जे परशुरामाला 21 वेळा झोंबलेले आहेत त्यांना ते महाआरी मांग असं म्हणतात. आणि मग भित्रा सूड जिंकिल्या शत्रूचा, पूत कृतज्ञाचा सर्प जैसा, चिरंजीव आहे आना पाचारुणी, पहा तपासुनी ज्योती पुढे. म्हणजे ज्योतिबांनी हे जे काही म्हणजे पोवाड्याच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे की हे जे रिलेशन महाआरी म्हणजे महार मांग, अशा पद्धतीचं जे काही रिलेशन पोवाडा म्हणजे शिवाजी महाराजाचा आहे. परंतु त्याचं जे काही नातं ते जोडलेलं आहे ती ह्या संघर्षाशी लढण्याशी, म्हणजे ह्या जे त्यांच्याशी जे लढलेले आहेत त्यांना हे किती नीच पातळीवर आणून सोडलेलं आहे यांनी यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून आणि त्यांच्या व्यवस्थेच्या माध्यमातून. अशा प्रकारचं त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी म्हणजे शिवाजी महाराजांच्या विषयी बोललेले आहेत. आणि मग तो म्हणजे तो जो काही कष्टकऱ्यांचा तारणहार आहे आणि त्याच्या ज्या काही व्यवस्थेमध्ये सर्व लोकांना म्हणजे न्यायी आणि जातीच्या बाहेर येऊन हे जे काही वर्णाच्या बाहेर येऊन विचार करण्याची जी काही परंपरा आहे ती जिजाऊंनी त्यांना बाळकडू दिलं शिवाजी महाराजांना. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये सैन्यामध्ये 18 पगड जातीचे लोक त्याच्यामध्ये सहभागी होते. तो जो काही आहे संस्कार जो आहे जिजाऊंचा जो संस्कार आहे तो संस्कार जातीच्या बाहेर येऊन त्यांना हे करणं. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की त्यांनी बंडखोर प्रवृत्ती जी आहे म्हणजे व्यवस्थेविरुद्ध अन्यायाविरुद्ध आणि जी व्यवस्था आहे ती व्यवस्था उलटून टाकून त्याला म्हणजे बंड करण्याची जी प्रवृत्ती जी आहे जिजाऊंची आहे. आणि म्हणून त्याची प्रेरणा घेऊन आधुनिक काळामध्ये जे काही म्हणजे जे काही लोकजागृतीच्या चळवळी झाल्या, आंबेडकरवादी लोकजागृतीच्या चळवळी म्हणजे लोकशाहीमध्ये लोकजागृतीच्या ज्या चळवळी झाल्या त्या लोकजागृतीच्या चळवळीमध्ये प्रामुख्याने म्हणजे 70च्या दशकापासून 1970-80 च्या दशकापासून म्हणजे विशेष करून आंबेडकरवाद्यांच्या माध्यमातून जो काही सर्व म्हणजे लोकशाहीचं मूल्य समोर ठेवून लोकशाहीच्या मूल्यानुसार सर्व जाती धर्माच्या लोकांना म्हणजे
संविधानाचा प्रचार प्रसार करत असताना लोक जे काही जातीत बंदस्त झालेले आहेत, त्या बंदिस्त झालेल्या जातीतील लोकांना म्हणजे संविधानाशी संवेदनशील करण्यासाठी जे काही प्रचार प्रसार करण्याचं जे काही योजना आंबेडकरवाद्यांनी बनवलेली होती, त्या योजनेमध्ये प्रामुख्यानं महात्मा फुलेंची जी सत्यशोधकाची चळवळ आहे, सत्यशोधकाच्या चळवळीमध्ये शिवाजी महाराजांची प्रेरणा ही म्हणजे अग्रभागी होती. शिवाजी महाराजांच्याच प्रेरणेनं सत्यशोधक समाज म्हणजे हे झालेला आहे, बांधणी झालेली आहे. सत्यशोधकाची जी लोकाभिमुख चळवळ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मणेतर समाज त्याच्यात सहभागी झालेला आहे. आणि मग तो ब्राह्मणेतर समाजाचं जे नेतृत्व आहे, त्या जेधे जवळकर मोरे, दिनकरराव जवळकर मोरे, जेधे बागोल यांनी त्यांचं जे काही मराठा समाजातील या दिग्गज नेत्यांनी या महात्मा फुलेंच्या या चळवळीचं जे काही आहे नेतृत्व आहे, ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व आहे, सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून ते नेतृत्व केलं. आणि मग या नेतृत्वाच्या माध्यमातून जे काही लोकाभिमुख विचार, जो लोकाभिमुख झालेला आहे, तो लोकाभिमुख विचार अधिक म्हणजे लोकांमध्ये चेतना निर्माण करणारा झाला. आणि म्हणून म्हणजे हे जे काही ब्राह्मणवाद्यांचं जे काही हे आहे, म्हणजे जे काही त्यांचं जे अस्तित्व आहे, ते अस्तित्वच आता नष्ट होतंय की काय, अशी त्यांना भीती वाटू लागली. आणि म्हणून मग ते म्हणजे तसा म्हणून त्यांनी मग काउंटर करायला सुरुवात केली. आणि मग म्हणजे ब्राह्मणवाद्यांनी म्हणजे ह्यांच्याशी मिळतं जुळतं घेऊन त्यांनी म्हणजे सत्यशोधक चळवळ न चालवता त्यांनी काँग्रेसमध्ये सहभागी व्हावं म्हणून प्रयत्न केले. आणि ही जी काही म्हणजे जिजाऊंचं जे नेतृत्व आहे, ते नेतृत्व जे काही शिवाजी महाराजांना म्हणजे घडवण्यामध्ये म्हणजे यशस्वी झालेलं होतं. आणि त्याला जे काही आधुनिक काळामध्ये लोकशाहीमध्ये जे काही म्हणजे सिंदखेड राजा म्हणजे जिजाऊंचं जे काही माहेर आहे, सिंदखेड राजा या हे जे काही आहे ते पीठ बनवून म्हणजे धर्मपीठ बनवून त्या ठिकाणी शिवधर्म स्थापन करण्याचा जे काही प्रयत्न झाला, तो शिवधर्म स्थापन करणे म्हणजे ही जी काही धर्मव्यवस्था आहे, हिंदू धर्म व्यवस्था आहे, ही हिंदू धर्म व्यवस्था ही ब्राह्मणी व्यवस्था आहे. ब्राह्मणाला म्हणजे ह्या हिंदूंच्या आड दडून ब्राह्मणी वर्चस्व म्हणजे चाललेलं आहे, ही लक्षात घेऊन आधुनिक काळामध्ये म्हणजे फुलेंचाच म्हणजे जो काही वारसा आहे, फुलेंचा वारसा पुढे घेऊन शिवधर्म काढण्याची जी काही आधुनिक काळामध्ये विचार म्हणजे धर्मपीठ बनवलं. आणि ते जे काही शिवधर्म काढला आणि त्याच्यातून जे काही मराठा समाजामध्ये जे काही क्रांतीचं जे काही पुन्हा म्हणजे फुलेंच्या चळवळीनंतर सत्यशोधकानंतर म्हणजे ब्राह्मणेतरामध्ये जे काही चैतन्याचं वातावरण निर्माण झालं, त्या चैतन्याच्या वातावरणामुळं पुन्हा एक म्हणजे आजच्या वर्तमानात पुन्हा म्हणजे दहशत निर्माण झाली. आणि मग काय केलं ब्राह्मणवाद्यांनी की आता हे ब्राह्मणेतरामध्ये हे जे काही आंबेडकरवादी चळवळीचा एक रेटा तो कायम निरंतर चालत राहिला. त्यांना तोडफोड करण्याचे अनेक प्रयत्न झाले, अनेक गट तट जरी असले आंबेडकरवाद्यामध्ये, तरी त्यांनी विचाराचा जो काही वसा आहे, विचाराची जी धार आहे, ती विचाराची धार गोथट होऊ दिली नाही. त्यांच्यामध्ये त्यांना राजकीय दृष्ट्या मताधार प्राप्त नाही झाला, परंतु विचाराच्या आधारावर ते प्रबळ आहेत. आणि मग विचाराच्या आधारावर प्रबळ आहेत त्यामुळं हे जे काही आहेत यांचा जो काही प्रभाव आहे, यांच्या प्रचार प्रसाराचा, आंबेडकरवाद्यांच्या प्रचार प्रसाराचा जो प्रभाव आहे, तो प्रभाव इथला म्हणजे शिवधर्माची स्थापना करणारे जे पुढाकार घेणारे जे काही नेतृत्व करणारे जे काही नेतृत्व आहे, म्हणजे मामा देशमुख असतील, आपले प्राध्यापक म्हणजे याचे साताऱ्याचे प्राध्यापक ज्यांनी म्हणजे हा ग्रंथ लिहिला सर्वोत्तम भूमिपुत्र, ते साळुंखे असतील,
खेडेकर असतील, हे 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 जे आहे ते ह्यांनी ही जी काही प्रेरणा घेतलेली आहे ती प्रेरणा जिजाऊंच्या म्हणजे ह्याची घेतलेली आहे. जिजाऊंच्या म्हणजे जिजाऊंचं जे काही गाव आहे, जिजाऊंची जी समाधी आहे त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे हे केलं, धर्मपीठ उभं केलं. म्हणजे प्रेरणा जी आहे बंडाची, एकंदरीत सांस्कृतिक परिवर्तनाची जी चळवळ आहे गतिमान होणार होती, ती पुन्हा आज वर्तमानामध्ये त्या चळवळीला पुन्हा डॅमेज करण्यासाठी, म्हणजे आजचे वर्तमानातले जे काही ब्राह्मणवादी आहेत, वर्तमानातले ब्राह्मणवादी फार म्हणजे श्रूड आहेत. फार श्रूड आहेत म्हणजे कसं की ते ब्राह्मणवाद्यांनी हिंदूंची झूल पांघरलेली आहे, हिंदुत्वाची झूल पांघरलेली आहे. आणि हिंदुत्व हे सर्वांनी संवेदनशील झालेलं आहे. आणि मग हिंदुत्व याला हिंदुत्वाविरुद्ध बंड हे म्हणजे आह साळुंके, मामा देशमुख, खेडेकर यांच्या माध्यमातून म्हणजे याला हे जे काही बंड याला सुद्धा हिंदुत्वाला सुद्धा म्हणजे क्रॉस करून हे पुढे येत आहेत. मग कारण हिंदुत्वाच्या आधारावरच तर ब्राह्मणाचा जीव आहे आज राजकारणामध्ये, कारण ते हिंदूच्या आड दडून आहेत. हिंदू व्यवस्था जी आहे, हिंदू व्यवस्था म्हणजे दुसरं तिसरं काय नसून ती ब्राह्मणी व्यवस्था आहे. आज जे आहे ते फक्त हिंदू हिंदू हिंदुत्व या नावाखाली, कारण लोक काय आहेत, लोक संवेदनशील कशाशी आहेत, हिंदुत्वाशी आहेत, ब्राह्मणवादाशी विरोधात आहेत, ब्राह्मण्याचा विरोध करतात, परंतु आचरण हिंदुत्वाचं करतात. म्हणजे हे असं एक विरोधाभासी जीवन जे आहे ते देऊन त्यांनी जे काही त्यांना मॅनेज केलेलं आहे प्रस्थापितांनी. आणि मग ही जी काही शिवधर्म झाला आणि शिवधर्म ही आता म्हणजे त्यालाही वाढून देण्याचं काम म्हणजे योजना बनवल्या, म्हणजे पॉलिटिकलायझेशन झालं त्याचं सुद्धा, म्हणजे कल्चरल मुवमेंटचं पॉलिटिकलायझेशन झालं. तर खरं तर म्हणजे बंड हे आहे, बंड राजकारणामध्ये परिवर्तित व्हायला पाहिजे होतं. हे जे काही संस्कार आहेत, हे जे काही शिवधर्माचे जो विचार आहे तो राजकारणातून राजकीय शक्ती ही बनायला हवी होती, परंतु ही राजकीय शक्ती बनली नाही. राजकीय शक्ती हिंदुत्वाचीच राहिली. आणि मग राजकीय शक्ती हिंदुत्वाची राहिली तर मग हिंदुत्व म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ब्राह्मण्य आहे. आणि म्हणून अशा रीतीने ते ब्राह्मण्य पुन्हा म्हणजे सक्रिय झालं. आता हे जे आहे ते मग हे सुद्धा म्हणजे परंतु कसं आहे की ती कल्चरल रिप्लेसमेंटचा विचार जो झालेला आहे हा फार मोठा डेंजरस आहे. म्हणजे जसं सर्वात डेंजरस जे आहे आधुनिक काळामध्ये बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती ही सर्वात ब्राह्मणवादावर फार मोठा आघात आहे. आणि तो आघात ते काही पचवू शकले नाहीत आणि म्हणून त्यांनी इग्नोर करून म्हणजे धम्मक्रांतीला प्रतिक्रांतीवाद्यांनी म्हणजे ब्राह्मणवाद्यांनी इग्नोर करून मग त्यांनी ब्राह्मणेतराकडे लक्ष केंद्रित केलं. आणि मग ब्राह्मणेतराकडे लक्ष केंद्रित केलं, त्यांनीही बंड केलं. म्हणजे शिवधर्माच्या माध्यमातून म्हणजे मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली त्यांनी बंड केलं, जिजाऊंची प्रेरणा घेऊन जे बंड केलं त्याला सुद्धा त्यांनी आपल्या कह्यात घेतलं. तर ते कसं घेतलं की याच्यामध्ये म्हणजे पुन्हा जातीचा जो काही अहंकार आहे, अहंकार ओतला. या म्हणजे कल्चरल रिप्लेसमेंट नाही, हिंदुत्वाच्या विरोधात नाही, तर हिंदुत्वाच्या विरोधात म्हणजे त्यांनी जातीला त्यांनी हे केलं आणि मग जाती संघर्ष उभा केला. आज जो आहे तो म्हणजे ओबीसीच्या जाती आणि मराठा जाती अशा अलग थलग पाडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे मराठा समाजाने एक नेतृत्व केलेलं आहे. शूद्र अतिशूद्राचं जे काही नेतृत्व आहे हिंदुत्वापासून फारकत घेऊन एक नवीन व्यवस्था देण्याचं काम जे आहे, सामाजिक व्यवस्था, सांस्कृतिक व्यवस्था, धर्म व्यवस्था देण्याचं जे काम त्यांनी केलेलं आहे, तर ते काम फार मोठं म्हणजे जिनियस काम आहे. आणि ह्याला म्हणजे हे नष्ट करण्यासाठी आज जे काही राजकारणाचं आमिष दाखवून यांना म्हणजे फुटीर केलेला आहे. म्हणजे मराठा समाजामधला जो सरंजामदार वर्ग आहे, साधनांची चोरी करून सत्ता केंद्रावर आसीन झालेला आहे, आरूढ झालेला आहे, त्यांच्या मार्फत हे जे काही
सांस्कृतिक परिवर्तनाचं आणि सांस्कृतिक रिप्लेसमेंटचं जे काही युद्ध होतं ते युद्ध समवलं आणि ते जाती युद्ध बनवलं, जातीमध्ये डांबलं. म्हणजे इथला जो मराठा समाज जो आहे तो म्हणजे फार मोठी क्रांतीची भूमिका घेऊन म्हणजे उदयास आला होता. म्हणजे या जिजाऊंच्या म्हणजे सिंदखेड राजा या संस्थानावर म्हणजे एक धम्मपीठ, तसं तर आम्ही त्यांना हे म्हणलो होतो की जरा हे जे काही सांस्कृतिक परिवर्तन तुम्ही जे करत आहात तर ते म्हणजे टिकायचं असेल तर तुम्हाला धम्माचं डायरेक्ट तुम्हाला जर असं जर स्वीकारता आलं तर ते घेतलं तर आणखी बरं राहील. परंतु त्याच वेळेस म्हणजे साळुंखे यांनी जे काही पत्रक छापलं होतं त्या पत्रकामध्ये त्यांनी म्हटले की बौद्धांनी आम्हाला समजून घ्यावं. म्हणजे ठीक आहे की बौद्धांनी आम्हाला समजून घ्यावं असं जे काही अपील केलं यावरून आम्ही असं समजलो की त्यांची काही मजबुरी आहे. बरोबरचे जे काही म्हणजे जे काही सहकारी आहेत म्हणजे जातीचे जे काही डाग लागलेले आहेत, जातीचे जे संस्कार आहेत ते पूर्णतः नेस्तनाबूत झालेले नाहीत आणि ते अडथळा निर्माण करतील आणि म्हणून मग त्यांनी म्हणजे आहिस्ते आहिस्ते चलो अशा प्रकारचा मार्ग स्वीकारला असावा. म्हणून आम्ही म्हटलो की बा आम्ही त्याचं स्वागत केलं. ठीक आहे, काही हरकत नाही करा. परंतु ते टिकलं नाही. त्याचं कारण असं आहे की ते जे काही सर्वांगीण दृष्ट्या जे प्रबळ व्हायला पाहिजे होतं त्याला विचाराची म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय आणि धम्माच्या तत्वज्ञानाचं रसायन त्याला जर मिळालं असतं शिवधर्माला तर मला असं वाटतं की ते प्रबळ झालं असतं आणि ते आज नेतृत्वाच्या ठिकाणी असते. आज म्हणजे आंबेडकरवादी आणि शिवधर्म स्वीकारलेले जे काही फुल्यांचे जे काही वारसा घेऊन आणि जिजाऊंचा जो काही प्रेरणा घेऊन जो काही वर्ग निर्माण झालेला होता तो वर्ग आज खऱ्या अर्थानं आज या भारतावरती म्हणजे भारताला खऱ्या अर्थानं लोकशाहीचं म्हणजे जे काही व्यवहार्य लोकशाही म्हणजे पाहायला मिळाली असती. आजकालचं जे अराजक आहे ते अराजक आपणाला म्हणजे आज काय झालेलं आहे, हे अराजक जे काही सदृश्य परिस्थिती निर्माण केलेली आहे, विरोधात निर्माण केलेली आहे, हे काही लोकांच्या मर्जीचं नाही आहे, लोकांच्या सहमतीचं नाही आहे. लोकसहमतीचं जे काय आहे ते जवळपास 70 ते 80 करोड जनता, भारतातली 70 ते 80 करोड जनता ही आंबेडकरवादी विचाराशी संवेदनशील आहे आणि मग ती संवेदनशील असल्यामुळं लोक त्यांच्या बरोबर नाही आहेत. परंतु त्यांनी मग लोक बरोबर नसल्यामुळं त्यांनी ही जी काही उथळ मार्ग, ब्राह्मणवाद्यांनी हा उथळ मार्ग स्वीकारलेला आहे, हिंदुत्वाचा आग्रह धरत आहेत, मग रामाला आणखी प्रस्थापित करत आहेत. हे सर्व जे काही आहे चाललेलं आहे, धडपड चाललेली आहे. म्हणजे जसं की मरते वेळी जे म्हणजे एखादा मछली असते त्याला पाण्याच्या बाहेर टाकल्यानंतर कसं तडपड करते, किंवा एखादं म्हणजे पशु पक्षी जे असतो किंवा एखादं जनावर असते ते मरते वेळी कसं हातपाय खोडत राहते, तसे ही हातपाय खोडण्याचा हा प्रकार आहे भारतीय समाज जीवनामध्ये. आणि म्हणून तो म्हणजे जे काही सकारात्मकता आहे, जी काही क्रांतिकारी म्हणजे लोककल्याणकारी व्यवस्था आहे, त्या लोककल्याणकारी व्यवस्थेची तोडमोड करून तिथलं जे काही म्हणजे महापुरुष आहेत, आणि म्हणजे शौर्यवादी प्रज्ञा संपन्न अशा महिला आहेत, त्यांना कब्जात घेऊन त्यांना आपलंसं करण्याचं काम म्हणजे करून सॅबोटेज करण्याचं काम केलेलं आहे. जसं तिथलं जे काही आहे, पहिलं तर काय केलंय की तिथले जे काही स्त्रोत आहेत, आपले जे ज्ञानाचे स्त्रोत आहेत, त्या ज्ञानाच्या स्त्रोत म्हणजे जे काही केलेत सर्व विहार, चैत्य आणि स्तूप, हे जे काही भारतीय समाज जीवनामध्ये शिल्प आहेत, शिल्पकलाकृती जितक्या आहेत, मग इथल्या म्हणजे ज्या ज्या काही शिल्पकलाकृती आहेत त्याच्यावरती जे काही मंदिरं उभं करून त्यामध्ये जगण्याची व्यवस्था, लाखो रुपये लोकांकडून म्हणजे दान मिळते, त्याच्यावरती ही जगण्याची व्यवस्था इथल्या ब्राह्मणांना पोचण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. इतकंच नाही तर सत्तेवर आरूढ होऊन त्याच पैशाचा वापर करून सत्तेवर आरूढ होऊन सर्व ब्युरोक्रेसीमध्ये म्हणजे नोकरशाहीमध्ये म्हणजे नोकरशाही म्हणजे राजकीय सत्ता
सांस्कृतिक सत्ता, इथली सामाजिक सत्ता, प्रत्येक सत्तेवरती ब्राह्मणवादी जे काय आहे, वैदिक ब्राह्मणांचं वर्चस्व आहे, इथली ज्युडिशियरी आहे, इथली जी जी काही व्यवस्था आहे, त्या सर्व व्यवस्थेमध्ये हे वैदिकांचं म्हणजे वैदिक विराजमान आहे. आणि मग ते विराजमान होऊन ते थांबत नाहीत, तर त्यांनी साधनांच्या जोरावर म्हणजे जे काही जागृत लोकांना दाबण्याचं काम हे करत आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करून त्यांना म्हणजे त्यांच्यातला जो काही क्रांतिकारी प्रेरणा जी आहे, क्रांतिकारी ऊर्जा जी आहे, ती क्रांतिकारी ऊर्जा त्यांच्यातली नष्ट व्हावी, शम व्हावी, ह्याच्यासाठी ते सर्व संसाधन स्रोताचा म्हणजे ब्युरोक्रेसीवरती सर्व सत्ता केंद्र, ब्युरोक्रेसीच्या माध्यमातून सर्व सत्ता केंद्रावर आरूढ होऊन त्याचा मिसयूज इथला कम्युनिकेशन मीडिया, इथला जो काही प्रसार माध्यम आहेत, इथला जो काही दूरदर्शन, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लोकांवरती हे अज्ञान बिंबवलं जात आहे. लोकशाहीचं आजही म्हणजे भारताचं संविधान लोकांना माहित नाही. ज्या देशामध्ये आपल्याला जे काही जगायचं आहे ते लोकशाही जीवनशैलीनुसार जगायचं आहे, ती जीवनशैली काय व्यवस्थाबद्ध केलेली आहे हीच लोकांना माहित नाही आहे. हे असे हे राज्यकर्ते आहेत. आणि म्हणून आतापर्यंत जे काही राज्यकर्ते आहेत हे सर्व जे आहेत हे प्रतिक्रांतीचे म्हणजे वाहक आहेत. ते निरनिराळ्या कृत्या करून ते सत्तारूढ झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आज जे आहे ती आमचं जे काही प्रेरणा स्त्रोत जे आहे, हे प्रेरणा स्त्रोत हे जे काही क्रांतिकारी व्यक्तित्व आहे, त्या क्रांतिकारी व्यक्तित्वाला म्हणजे पुन्हा आम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. एक लक्षात घ्या की जिजाऊ आम्ही म्हणजे त्यांचा आदर करतो, सन्मान करतो, तो एक भावनिक पातळीवर नाही आहे. त्यांनी एक क्रांतीची ठिणगी, क्रांतीचं जे काही काम केलेलं आहे, तिथल्या व्यवस्थेविरुद्ध त्यांनी बंड केलेलं आहे. ज्यांनी इथल्या ज्या काही सामाजिक व्यवस्था आहे त्या सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात बंड केलेला आहे, त्या सर्व बंड करणाऱ्यांचं आंबेडकरवादी स्वागत करतो आहे. म्हणजे एकंदरीत म्हणजे बंडाला म्हणजे ही जी काही बंड करणं म्हणजे काय आहे की नवनिर्मितीला स्थान निर्माण करून देणं आहे. बंड करणं म्हणजे विध्वंस करणं नाही आहे. प्रतिक्रांतीवादी हे जे काय आहे ते त्यांचं जे काही कृती असते ती सॅबोटाईज करणे, त्यांना प्रदूषित करणे. म्हणजे इथले जे मंदिर आहेत ते सर्व प्रदूषित करून त्यांनी देवालय बनवले, देव बनवले आणि घंटा वाजवत बसवले. लोकांना म्हणजे जागृतीऐवजी संस्कार करत राहिले. आणि त्यामुळं आंबेडकरवादी काय करत आहेत, आंबेडकरवादी लोकांना जागृत करत आहेत. आणि मग हे जागृतीचा जो परिणाम आहे, तो जागृतीचा परिणाम हे सर्व जे काही भारतीय समाज जीवनामध्ये सत्ता केंद्र जितके आहेत त्या सत्ता केंद्रावर आरूढ होऊन त्या सत्ता केंद्राचा मिसयूज करून इथले जे काही आंबेडकरवाद्यांना आणि इथली जी काही बंडखोर जे काही व्यक्तिमत्व आहेत, बंडखोर व्यक्तिमत्व स्त्रियांचं आणि पुरुषांच्या मधले हे जितके महापुरुष झालेले आहेत, जितक्या म्हणजे महाथेरी झालेल्या आहेत, त्या सर्वांना ते म्हणजे आपल्याला निवडून बाहेर काढावं लागणार आहे. आणि मग त्यांच्या विचाराची प्रेरणा जी आहे ती आपणाला घ्यावं लागणार आहे. म्हणजे जिजाऊची जयंती साजरी करायची म्हणजे नेमकं त्यांचं जन्म कुठं झाला, मग त्यांचं बालपण कसं गेलं, त्यांचे आई वडील कोण होते, हे ठीक आहे, हे तर डॉक्युमेंट आहे, हे तर सर्वांनाच माहिती आहे. परंतु त्यांनी काय महान काम केलेलं आहे आज त्यांच्या ह्याच्यामुळं, त्यांच्या प्रेरणेतून तिथल्या व्यवस्थेला आव्हान देणारा जे काही बंड आहे, म्हणजे शिवधर्माच्या माध्यमातून हे बंड आहे, ते बंड उभा राहत आहे. म्हणजे एकंदरीत तिथल्या व्यवस्थेला आव्हान करणे, प्रतिक्रांतीवाद्यांना आव्हान करणे आणि नवनिर्मिती घडवण्यासाठीची प्रेरणा घेणे हे काम केलेलं आहे. आणि म्हणून जिजाऊ हे आमच्या प्रेरणा स्रोत आहे, आमचं आदरणीय आहे, म्हणून आम्ही त्यांना मानतो. मग कुणी त्यांना जातीच्या ह्याच्यामध्ये ते आमच्या जातीचे आहेत म्हणून जर त्यांना छोटं करत असतील तर हे त्यांचं दुर्दैव आहे. त्या लोकांचं आम्ही दैव मानत नाही, परंतु ते मानत आहेत
म्हणून त्यांना असं म्हणतो मी ते दुर्दैव आहे. कारण ते हे जे काही व्यक्तित्व आहे, जिजाऊंचं व्यक्तित्व आहे, सावित्रीचं व्यक्तित्व आहे, सावित्रीबाईचं व्यक्तित्व आहे, मुक्ता साळवेंचं व्यक्तित्व आहे, फातिमा शेखचं व्यक्तित्व आहे, रमाईचं व्यक्तित्व आहे, ह्या ज्या महिला आहेत त्या महिलांचं जे व्यक्तित्व आहे हे व्यक्तित्व हे युनिव्हर्सल व्यक्तित्व आहे. आणि या युनिव्हर्सल व्यक्तित्वामधून आम्ही त्यांना जे काही आंबेडकरवादी समीक्षा शास्त्र आहे त्या आंबेडकरवादी समीक्षा शास्त्रानुसार त्यांचं म्हणजे त्यांच्या विचाराचं आकलन केलं पाहिजे. आणि त्यांनी जे काही भविष्यामध्ये निरंतर अशी काही प्रेरणा दिलेली आहे. कारण त्यांची जी काही बंड जे आहे हे बंड युनिव्हर्सल आहे. ते कोणत्याही त्रिकाळावादी सत्य आहे. ते बंड म्हणजे काय आहे की त्या व्यवस्थेविरुद्ध बंड आहे. स्वाभिमानाचं स्वायत्त शिवाजीला काय सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांना कसं शिकवलं, आपलं स्वराज्य निर्माण करा, स्वायत्त राष्ट्र स्वायत्त राज्य निर्माण करावं, स्वतःचं राज्य निर्माण करावं. म्हणजे हा जो स्वाभिमानी बाणा जो आहे तो स्वाभिमानी बाणा आम्ही स्वीकारतो आणि त्याचं आंबेडकरवादी सातत्यानं कधीही स्वागत करीत असतात. आणि म्हणून हे नीट लक्षात घेतलं पाहिजे की जे काही महापुरुष आहेत, जे कोणी अशा महान व्यक्तित्व असलेल्या माया आहेत, महाराणी आहेत, त्यांना आम्ही म्हणजे त्रिवार वंदन करतो. आणि त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे, त्यांचं जे व्यक्तित्व आहे ते युनिव्हर्सल आहे. आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे, लोकाभिमुख करायचं आहे. आणि हितली जी काही हिंदूचं पांघरून घेऊन जे काही ब्राह्मण्य बळावत चाललेलं आहे त्याला म्हणूनच काय आहे की हिंदुत्व हे टाकाऊ गोष्ट झालेली आहे. परंतु आजकालचे राजकारणी लोक काय आहेत की ते म्हणजे जे जनाधार जो आहे तो हिंदुत्वामुळे गुमराह होतो आहे, तो दिशाहीन होतो आहे. आणि मग दिशाहीनतेवर हे राजकारण चाललेलं आहे आजचं. इथलं म्हणजे भाजप प्रणित काँग्रेस, भाजप समूह असलेला पक्ष आणि काँग्रेस समूह असलेला पक्ष हे दोन्ही पक्ष म्हणजे जे कोणी आहेत वेगवेगळे पक्ष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्ष जे आहेत हे भ्रमावर राजकारण करतात. लोकांमध्ये भ्रम पसरवा, लोकांना जागृत करा नाही, लोकांमध्ये भ्रम पसरवा. मग तो जातीचा भ्रम, जाती द्वेष, तिरस्कार, घृणा, दहशत, वेगवेगळ्या प्रकारची दहशत निर्माण करून ते राजकारण करतात. या सर्वांना हे करण्यासाठी मग हे जर आहे तर मग हे जे प्रतीक जे आहे हिंदू हे जे प्रतीक आहे ते आता म्हणजे मानवतेचं प्रतीक राहिलेलं नसून ते ब्राह्मण्याचं प्रतीक झालेलं आहे. आणि म्हणून ब्राह्मण्य हे जे आहे ती मानवी व्यवहाराला म्हणजे गुलाम करणार म्हणजे हे आहे प्रतीक आहे. आणि म्हणून ते हिंदुत्वाचं हे प्रतीक आपणाला नाकारावं लागणार आहे. म्हणजे जिजाऊच्या प्रेरणेनं तिथल्या मराठा समाजानं ते नाकारलेलं होतं. परंतु पुन्हा त्यांना कप्पे बंद करण्यात आलं, जातीच्या म्हणजे ह्याच्यामध्ये कप्प्यामध्ये बंदिस्त करण्यात आलं. आणि म्हणून जे कोणी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ हे पुन्हा म्हणजे जे काही सक्रिय झालेले होते, म्हणजे बंड करून सक्रिय झालेले होते, समता प्रस्थापित करण्यासाठी, समतेला केंद्रबिंदू मानून सर्व समाजामध्ये जे व्यवस्था म्हणजे दृढ करण्यासाठी, लोकशाही व्यवस्था दृढ करण्यासाठी जे सक्रिय झाले होते ते पुन्हा त्या बॅकफुटवर जाऊन पुन्हा जातीच्या कप्प्यात बंद होत आहेत. आणि म्हणून कसं आहे की आज जिजाऊंची जी काही म्हणजे ही जी काही धारणा आहे, हे जे धोरण आहे, ही जी काही बंड आहे, हे बंड लोकाभिमुख झालं पाहिजे. आणि इथल्या मराठ्यांनी जे काही त्यांची जी प्रेरणा घेतात त्या भावनिक पातळीवर जातीचं म्हणून न घेता त्यांनी बंड केलेला आहे, व्यवस्थेविरुद्धचं बंड केलेलं आहे, सांस्कृतिक परिवर्तनासाठी त्यांनी बंड केलेला आहे. आणि मग ते सांस्कृतिक परिवर्तनासाठी तुम्ही जे सक्रिय झाला होतात ते पुन्हा जातीच्या कप्प्यात बंद झाला, ते पुन्हा आणखी त्याच्यातून बाहेर येण्याचं काम करावं. कारण तुमचा जो काही सक्रिय असणारा म्हणजे तिथल्या व्यवस्थेच्या विरोधात, म्हणजे ब्राह्मण्याच्या विरोधात, जाती व्यवस्थेच्या विरोधात, गुलामीच्या विरोधात, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाच्या सुसंगत असलेला जो काही प्रबुद्ध जनाधार आहे, आंबेडकरवादी जनाधार आहे, तो जनाधार तुमचं स्वागत करतो आहे. सर्व भारतीय नागरिकांचं स्वागत करतो आहे. तुम्ही या हिंदुत्वाच्या म्हणजे ब्राह्मण्य
म्हणजे हिंदुत्व पांघरलेलं ब्राह्मण्याच्या फंद्यामध्ये न राहता तुम्ही या आंबेडकरवादी विचारधारेच्या प्रवाहात येऊन स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाच्या सुसंगत भारतीय लोकशाही राष्ट्रवाद प्रबळ करण्यासाठी आणि भारताला समृद्ध करण्यासाठी आपण म्हणजे समोर यावं, या प्रवाहात सहभागी व्हावं। आणि म्हणूनच हीच या म्हणजे मा जिजाऊच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांची ही जी काही प्रासंगिकता आहे ती प्रासंगिकता आम्ही पुन्हा एकदा उजागर करावी आणि आपण कटिबद्ध व्हावं, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।